नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विवेक महाजन स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत की जो तुम्हाला कधी ना कधी होतोच। कोणाला महिन्याने होतो, कोणाला आठवड्याने होतो, कोणाला वर्षाने देखील सुरू होतो, किंवा तुम्हाला नसेल होत तर तुमच्या घरात कोणाला तरी हा आजार होतच असतो। नाव ओळखलं असेल तुम्ही, खोकला। आज आपण खोकल्याबद्दल बोलणार आहोत। पण आज मी तुम्हाला फक्त खोकल्याबद्दलची साधी माहिती नाही, तुम्हाला माहीत नसणारे देखील मी काही गोष्टी, काही गुपितं तुम्हाला उलगडणार आहे। तर आज लक्षात घ्या की जेव्हा आपण हा खोकला आपल्याला येत असतो तेव्हा जी तोंडातून हवा बाहेर पडत असते ती जवळपास 100 किलोमीटर ताशी वेगाने इतके देखील असू शकते। म्हणजे इतक्या प्रकारचा आपल्याला खोकला येत असतो। तर हा जसे एखादी कार वेगाने धावते ज्यावेळेला तो स्पीड असतो हवेचा, त्या पद्धतीचा हा खोकला असतो। आणि आपल्याला हे वादळ म्हणजे जे खोकल्याचं जे वादळ आहे ते आपलं शत्रू आहे, म्हणजे खोकला आपला हा शत्रू आहे का आपल्याला तो मदत करणारा मित्र आहे, हे आपल्याला आज लक्षात घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो की खोकला हा मुळात कोणता आजार नाही, हे एक लक्षण असून ते शरीराचे एक संरक्षण कवच आहे। जेव्हा आपल्या श्वसन नलिकेतून धूर किंवा जंतू शिरतात तेव्हा मेंदू फुफ्फुसांना त्यांना आदेशच देतो की यांना बाहेर फेकायचं आहे, म्हणून आपल्याला खोकला येत असतो। याची कारणं काय आहेत खोकल्याची? तर व्हायरल इन्फेक्शनमुळे कोणाला खोकला होत असतो। म्हणजे व्हायरल इन्फेक्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो ज्याला खोकला होतोय, त्याच्यामुळे आपल्याला जर खोकला होत असेल तर ते एक व्हायरल इन्फेक्शन म्हणतो। दुसरं ॲलर्जी, आणि तिसरं आहे प्रदूषण। तर ॲलर्जी आणि प्रदूषण म्हणजे काय? थोडंसं धूळ, डस्ट याच्यामध्ये, किंवा कोणाला कोणत्या मॉलिक्यूल जे आपल्याला शरीराला सहन होत नाही अशा आपल्या श्वसन नलिकेच्या द्वारे जर ते जात असतील तर त्याच्याने सुद्धा ॲलर्जी होऊन ॲलर्जीचा खोकला होऊ शकतो। प्रदूषणामुळे सुद्धा हा खोकला होत असतो। आणि चौथं आहे ॲसिडिटी, म्हणजे GERD नावासारख्या आजारामध्ये ज्याच्यामध्ये गॅस्ट्रिक इसोफिगल रिटर्ड डिसीज असतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा GERDचा तुम्हाला हा आजार होत असतो। तर खोकल्याचे आपण प्रकार लक्षात घेणार आहेत। म्हणजे हा काय, एक पहिला असतो कोरडा खोकला, याच्यामध्ये कफ नसतं, फक्त घशात खवखवत असतो आणि ते शक्यतो तो ॲलर्जीचा खोकला असण्याची शक्यता असते। दुसरा असतो ओला खोकला, आपण त्याला प्रोडक्टिव्ह कफ म्हणतो, ज्याच्यामध्ये कफ छातीत आपल्याला जमा होत असतो आणि तो आपल्याला कफ बाहेर फेकण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। काही आजार असे असतात की ज्याच्यामध्ये थोडंसं भुंकण्यासारखा आवाज येत असतो, तर ते लहान मुलांमध्ये असं इन्फेक्शन असू शकतं। जर शिट्टीसारखा आवाज येतोय तर त्यात विझिंग असतं, जसं दम्यामध्ये हा त्रास होत असतो। तर आपण एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला मी बघतो की पेशंट्स मला सांगतात की डॉक्टर खोकला येत होता म्हणून मी त्याला दूध आणि हळद दिलं, तर चालेल का? तर मी म्हणतो बिलकुल नाही। तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की खोकला झाला की आधी हळदीचं दूध द्यावं, पण लक्षात ठेवा जर तुम्हाला ओला खोकला असेल तर तो कफ अधिक घट्ट करतो, ज्यामुळे जो बाहेर पडायला पाहिजे तो पडायला त्रास होतो। अशा वेळी दुधाच्या ऐवजी फक्त आल्याचा काढा द्या किंवा कोमट पाणी द्या। दुसरं तुम्हाला अजून एक गुपित सांगणार आहे, ते म्हणजे काय, अननस। तर जे आता काही संशोधन झाले आहेत त्याच्यामध्ये अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एक एन्झाईम्स आहे। ते काय करतं, कफ सिरपपेक्षाही चांगलं इफेक्टिव्ह आहे, प्रभावी ठरू शकतं। ते पण आजाराच्या निदानावर ठरतं, पण ते प्रभावी ठरू शकतं, ते पण कोरड्या खोकल्यामध्ये। तर कोरड्या खोकल्यामध्ये अननसाचा तुकडा मधात बुडून जर खाल्ला तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट मिळत असतात। रात्रीचा खोकला आणि पोटाचं कनेक्शन, हे एक तिसरं गुपित तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे काय, ज्यांना रात्री झोपल्यावर खोकला येतो त्यातील 50% लोकांचा जो त्रास आहे तो फुफ्फुसाशी निगडीत नसतो। आपल्याला काय वाटतं, खोकला आला की म्हणजे ते फुफ्फुसाशीच निगडीत असणार, पण ते पोटाशी निगडीत असून त्याला सायलेंट रिफ्लेक्स म्हणतो आपण। झोपल्यावर पोटात ॲसिडिटी वर येते, घशात जळजळ निर्माण होते, तर हे त्याच्यामुळे जे खोकला देखील तुम्हाला येऊ शकतो। तर झोपण्यापूर्वी काय करायचं आहे, 3 तास आधी लवकर जेवायचं आहे। म्हणजे काय होणार की तुमचे गॅस्ट्रिक रिफ्लेक्सेस होणार नाही आणि तुम्हाला हा त्रास होणार नाही। आणि शक्यतो डाव्या कुशीवर झोपा, ठीक आहे। आता काय खायचं आहे आपल्याला आणि काय करायचं आहे हे आधी आपण लक्षात घेणार आहे। तर जेव्हा तुम्हाला खोकला येतोय त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त कोमट पाणी प्या, स्टीम घेऊ शकतात। मग त्याच्यामध्ये काही टाकण्याची गरज नाही, पण नॉर्मल स्टीम तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला खोकल्याबद्दलचा अंदाज नाही। दुसरी गोष्ट, आलं, लसूण, मध आणि गरम सूप हे तुम्ही घेऊ शकतात। मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकतात। आणि
थंड पेय टाळायची आहेत आपल्याला. आईस्क्रीम, दही, जे काही थंड पदार्थ आहेत ते टाळायचे. जास्त तेलकट खायचं नाही. ज्यावेळेला आपल्याला खोकला येतो त्यावेळेला तिखट पदार्थ जास्त खायचे नाहीत आणि गोड पदार्थ नाही खायचे, म्हणजे साखर किंवा जी काही गोड पदार्थ आहेत ती टाळायचे. तुम्ही जर धूम्रपान करत असाल किंवा जास्त तुम्हाला तुमचा जॉब किंवा तुमचं काम असं आहे की जिथे धुळीत जावं लागतं, तर त्यावेळेला ते टाळायचं आहे आपल्याला. तिसरी गोष्ट काय की आपल्याला साखर काय करत असते की आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज एक प्रकारे वाढत असते. त्यामुळे जेव्हा खोकला असतो त्यावेळेला गोड पदार्थ पूर्णच बंद करायचे आहेत. आपल्या कोणत्याही पदार्थाचे गोड पदार्थ खाऊ नका. आता तुम्हाला मी काही घरगुती उपाय सांगतो की जसं मध आणि आलं, म्हणजे मधामध्ये तुम्ही आल्याचा जर सोरस थोडासा म्हणजे रस काढून जर तो मिक्स करून चाटून खाल्ला तर त्याच्याने देखील तुमचा खोकला तात्पुरता कमी होऊ शकतो. ज्येष्ठ मध म्हणजे मिठी लकडी आपण म्हणतो, ते तुम्ही कोरड्या खोकल्यामध्ये तुम्ही वापरू शकता, ते सगळू शकतात. आणि लवंग, वेलची एक थोडीशी आपल्याला ती भाजायची आहे, जास्त काळी होईपर्यंत ती भाजायची आणि ती मधाच्या पोळीमध्ये मिक्स करून म्हणजे मधात मिक्स करून जर तुम्ही घेतली तर त्याचा देखील चांगला फरक असतो. काही पेशंट्समध्ये जो आपला हळद असते म्हणजे जो हळदीचा जो तुकडा असतो ते जर तुम्ही त्या जाळून त्याचा जर धूर घेतला तर सायनस आणि जुनाट सर्दीमध्ये सुद्धा त्याचा आराम मिळतो. परंतु हे सगळं ह्या उपायानेच बरं होईल का? तर नाही. तर आपल्याला आधी खोकला कोणत्या प्रकारचा येतोय, कसा येतोय हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जर आपल्याला 1-2 दिवसात जर खोकला तर हे आपण घरगुती उपाय करून देखील आपल्याला फरक पडत नाही तर कृपया करून घरात हे उपाय परत करत नका बसू. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याच वेळेला आपण हे चुकीचे गोष्टी आपल्याला डायग्नोसिस नसतं, आपल्याला कंप्लीट निदान नसतं. अशा पद्धतीने आपण पेशंटची आपण ट्रीटमेंट करत बसतो आणि मग आजार वाढल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. त्यावेळेला हा आजार जास्त वाढल्यामुळे अजून बरं व्हायला अजून वेळ जातो. त्यामुळे आपण 1-2 दिवस घरगुती उपाय करू शकतो. नाही फरक पडला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आपल्याला. तर आपल्याला ज्यावेळेला 2-3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे तर मग काही आपल्याला टेस्ट पण करावं लागतात. जसं छातीचा एक्सरे, एक CBC नावाची टेस्ट असते, त्याच्यामध्ये कोणतं इन्फेक्शन आहे आपल्याला ते कळत असतं. नंतर जर काही वेळेला आपल्याला स्पुटमची टेस्ट म्हणजे थुंकीची टेस्ट करावं लागतं, म्हणजे ते एक TB सारख्या आजारामध्ये आपण क्षयरोग म्हणतो किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा आपल्याला होत असतात, ते बघायला सुद्धा स्पुटमची कल्चर टेस्ट आपण करू शकतो. नंतर एक फुफ्फुसामध्ये जर आपल्याला जास्त श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागतो, तर एक फुफ्फुसांची क्षमता मोजण्यासाठीची एक टेस्ट आहे, त्याला म्हणतात पल्मोनरी फंक्शन टेस्ट, PFT म्हणून एक केली जाते. तर ज्यावेळेला खोकल्यासोबत ताप आहे त्यावेळेला तर मग बिलकुल थांबायचं नाही. आपल्याला ताप येतोय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, पायावर सूज येते तर लगेच दाखवून द्यायचं. कारण जर पायाला जर सूज येते, श्वास घ्यायला त्रास होतोय तर असं नाही की ते फक्त फुफ्फुसाशी रिलेटेड असेल, ते हृदयाशी निगडीत देखील असू शकतं. तर लक्षात ठेवा की खोकला काही आपला शत्रू नाही आहे, तो तुमच्या शरीराचा एक अलाराम आहे. आणि जर हा अलाराम सतत जर वाजत असेल तर मग औषध घेऊन त्याचा अलाराम बंद नाही करायचा आपल्याला. त्याचा आधी पहिली गोष्ट की आधी मूळ कारण शोधायचं आहे. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला डॉक्टरांची मदत लागत असते. हा व्हिडिओ तुम्हाला खोकल्याचे प्रकार समजवण्यासाठी की खोकला कसा बरा होईल याच्याबद्दलचा बिलकुल नाही. तर तुम्हाला कशी वाटली माहिती ती मला कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट, तुम्हाला अजून कोणकोणत्या आजाराबद्दल तुम्हाला अशी वेगवेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका की ज्याच्यानुसार मी तुम्हाला हवी असणारी मी माहिती त्याच्यावर टाकत जात जाईल आणि तुमचं ज्ञानार्जन देखील याच्यातून वाढत जाईल. आपल्या आजार आपल्याला समजून घेण्यासाठी, आजार कसे लवकर बरे होतील याच्याबद्दलची आपल्याला कल्पना मिळण्यासाठी आपल्याला याची मदत होईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.